पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या ताम्हिणी परिसरात पर्यटकांना सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे। दुर्घटना घडू नये म्हणून वन विभागाने हा निर्णय घेतलाय। ताम्हिणी इथल्या मिल्की बार धबधब्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं एक तरुण बुडाला होता, यात त्याचा मृत्यू झाला आणि यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय। सप्टेंबर अखेरपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे। लोणावळ्यात वर्षा विहारासाठी गेलेले एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। चौघांचे मृतदेह हे हाती आले तर एकाचा शोध अद्यापही लागलेलाच नाहीये। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले। ते पाण्यात अडकल्यानंतर वाहून जातानाचे धक्कादायक दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले। हे ठिकाण रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं। हे पाणी भुशी धरणात येत असतं। यात लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश असल्याचं कळतं। लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांच्याकडून सध्या एका जणाचा शोध घेतला जातोय, तर चौघांचे मृतदेह सध्या सापडले आहेत। ऑपरेशन शुरू करने के बाद कुछ ही देर में हमको 3 डेड बॉडीज रिकवर हुई, जिसमें एक महिला थी और 2 बच्चियाँ थी, लड़कियाँ। और ऐसा बताया जा रहा है कि मतलब उनके 5 लोग बह के गए थे, उनमें से अभी 2 बच्चे, एक लड़की और एक छोटा बच्चा, अभी उनकी डेड बॉडीज रिकवर नहीं हुई है क्योंकि वो नहीं मिले हैं। हम कल 7:30 पौने 8 बजे तक रात को ऑपरेशन चालू किया, मतलब कर रहे थे तब तक, और अभी हम शुरू करेंगे वापस से। तर लोणावळ्यात नेमकं काय काय घडलं आपण पाहतोय। पुण्यातल्या सय्यदनगरचे 2 कुटुंब पिकनिकसाठी लोणावळ्याला गेले होते। रविवार असल्यानं भुशी डॅमवर प्रचंड गर्दी होती। पुण्याचं अन्सारी कुटुंबही डॅमच्या खालच्या भागात एका धबधब्यावर उतरलं। अन्सारी कुटुंब धबधब्यावरती आनंद घेत असतानाच पाणी कमी होतं, मात्र धबधब्यावरती ते उतरले असता त्यात 4 अल्पवयीन मुलं देखील असल्याचं कळतंय। अचानक पाण्याचा फ्लो वाढला आणि संपूर्ण कुटुंब बघता बघता त्यात अडकून गेलं। सर्वच्या सर्व कुटुंब, लहान मुलं एकमेकांना धरून उभे होते। जसा पाण्याचा दबाव आणि वेग वाढला तसं कुटुंब त्यात वाहून गेलंय। तर सुरक्षा कर्मचारी तैनात केल्यास नियम पाळले जातील। सीसीटीव्ही असल्यास पर्यटकांवरती निगराणी असेल। डॅम परिसरात सुरक्षेचे उपाय काय करू शकतो आपण पाहतोय। पोलीस विभागाकडून पर्यटकांना आवर देखील घालता येईल। प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी, आपण तो पाहूया। पुण्याच्या सय्यदनगर परिसरात राहणारा अन्सारी कुटुंब काल वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी या लोणावळ्याच्या बॅकवॉटरचा जो भाग आहे, रेल्वेचा धबधबा म्हणून ओळखला जातो, या परिसरामध्ये आलं होतं आणि इथेच त्यांचा निसर्गानं घात केला। पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे जे अन्सारी कुटुंब होतं ते या बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये वाहून गेलं आणि त्यापैकी 5 जणांचा जागीच पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू झाला। लोणावळ्याचे जे शिवदुर्ग रेस्क्यूचे पथक आहेत त्यांनी आतापर्यंत 4 डेड बॉडी रेस्क्यू केल्यात। एक बॉडी अद्यापही या पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेली, तिचं शोध कार्य सध्या सुरू आहे। आपल्यासोबत शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे जे संस्थापक आहेत, गावडे साहेब आहेत, काय सांगाल एकंदरीत कारपासून तुम्ही या बचाव कार्यामध्ये तत्पर आहात? अद्यापही एक बॉडी सापडली नाहीये। काल साधारणतः 12-12:30 वाजता ही घटना घडली होती। आपण या ठिकाणी पाहिलं तर धबधबे आहेत आणि या धबधबे 3-4 धबधबे आहेत आणि त्यांचा एक मोठा ओढा खाली येतो आणि हा ओढा या टाटा याच्या रेल्वेच्या डॅमला मिळतो। बॅकवॉटर आहे तिथं, त्या ठिकाणी हे 8-9 जण त्या ओढ्यामध्ये बसलेले होते आणि अचानकपणे पाऊस आल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यांना अंदाज आला नाही, त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि दुर्दैवी ते वाहून गेले दुर्दैवीपणे। परंतु त्याच्यातले 2 जण होते ते स्वप्रयत्नाने बाहेर येण्यामध्ये त्यांना यश आलं। आणखी 2घांना तिथे जे उपस्थित असणारे स्थानिक पर्यटक होते त्यांनी त्यांना वाचवलं, मात्र 5 जण होते ते वाहून गेले आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दुपारी घटना आम्हाला समजल्यानंतर आम्ही ताबडतोब या ठिकाणी आलो, आमची टीम शिवदुर्ग रेस्क्यू टीम, आणि आम्ही ऑपरेशन सुरू केलं। साधारणतः 4-5 वाजेपर्यंत आम्ही 3 डेड बॉडीज रिकवर केल्या। त्याच्यामध्ये एक महिला, एक मोठी मुलगी म्हणजे 13 वर्षाची आणि आणखी एक 8-9 वर्षाची एक मुलगी होती, ती रिकवर झाली। त्यानंतर INS शिवाजी नौदल जे शेजारी आहे त्यांचीसुद्धा टीम आमच्या मदतीला आली आणि आम्ही दोघांनी मिळून काल संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत ऑपरेशन चालू ठेवलं। मात्र अंधार आणि धुकं त्यामुळे आम्ही ऑपरेशन थांबवलं आणि आज सकाळी
8 वाजल्यापासून पुन्हा आम्ही दोघांनी ऑपरेशन चालू केलं. नेव्हीची सुद्धा टीम आहे आणि आमची शिवदुर्गची टीमसुद्धा. आणि या ठिकाणी ऑपरेशन करत असताना आज आम्हाला सकाळी एका 9 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी मिळून आलेली आहे. अजून एक मुलगा 4-5 वर्षाचा आहे असं सांगितलं जातं. त्याची डेड बॉडी मात्र आम्हाला अजून सापडलेली नाही आहे. शोधकार्य दोन्ही टीम आता करत आहेत. सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे, काय अडचणी येतात? एकंदर पावसाचं वातावरण देखील आहे. आत्ता आपण पाहिलं तुमच्या समोरच पाऊस धोधो पडला 10 मिनिटं आणि थोडासा आता परत गेलेला आहे. असंच हे वातावरण सुरू असतं. अचानकपणे प्रचंड पाऊस पडतो आणि या प्रचंड पावसामुळे पाण्याचा जी पातळी आहे ती सुद्धा वाढते. गढूळपणा होतो पाण्यामध्ये आणि त्यामुळे थोडंसं ऑपरेशन करताना प्रॉब्लेम्स होतात. त्याचबरोबर या पाण्यामध्ये काचा वगैरे आहेत, ज्या काही बॉटल्स वगैरे फोडून फेकल्या जातात त्याच्या काचा आहेत. वरून येणाऱ्या मोठी झाडं वगैरे असतात ती कुजलेली आहेत आतमध्ये आणि त्या सगळ्यांना हे करून आपल्या स्वतःचा त्या ठिकाणी बचाव करत हे शोधकार्य करावं लागतं. अशा प्रकारे शोधकार्य चालू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की जे निर्जन स्थळ आहेत, ज्या ठिकाणी पर्यटकाला बंदी आहे, त्या ठिकाणी तुम्ही येणं टाळावं. असं असलं तर की काही पर्यटक, हौशी पर्यटक या ठिकाणी येतात आणि आपल्या जीवास मुकतात. ते कालच्या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता या ठिकाणी जे उर्वरित एक 4 वर्षाचा मुलगा आहे त्याचे मृतदेह आता शोधण्याचं कार्य नौदलाचे हे जे सैनिक आहेत ते या ठिकाणी करताना दिसत आहेत. सूरज कसबे, NDTV मराठी, लोणावळा.